आम्ही त्यांना म्हणजे ह्या मैत्रीवर आम्ही चेष्टाही करायचो. आणि ह्या तिघांचे माझे संबंध जवळीक आले. ते कैलासवासी डॉक्टर जी गोपाळ कौटिकवार. आता तुमच्यापैकी काही लोकांना, बऱ्याच लोकांना माहीत नसेल, पण जीजीचे माझे खूप संबंध होते. आणि हे तिघं येऊन बसायचे वगैरे वगैरे, नाना वगैरे आम्ही. पण सीतानगरेंचं जे वागणं होतं, नम्रता, सीतानगरेंच्या आईना पण सेवा दिली मी. स्वामी साहेबाच्या MJच्या वडिलांना ती संधी मला मिळाली. आणि सगळ्यात म्हणजे ते वयानं खूप ज्येष्ठ जरी असले, माझ्यापेक्षा 14 वर्षांनी मोठे होते, तरी ते सर्वांमध्ये मिसळायचे. म्हणजे ते पहिले MBBS होते. ही वॉज पॅथॉलॉजिस्ट ॲट देअर. ही वॉज लेक्चरर सोलापूरला, भाऊसाहेब वंशोपायांना, मला माहीत आहे ते. आणि तिकडून ते मातृभूमीत आले. मी 88ला आलो तर लोक मला हसायचे, अरे तू MD झाला आणि इथं कसं काय आला. सीतानगरे माझ्या अगोदर 10-15 वर्ष आले. म्हणजे तत्कालीन इथं काहीच नव्हतं. अशा काळामध्ये फॉर मी आय वॉज सर्चिंग अ हाऊस अटॅच टॉयलेट फॉर 1 month. त्याच्या अगोदर ते आले. आणि ते तर त्यांची जन्मभूमीच होती. आणि इथं त्यांनी प्रदीर्घ सेवा केली. त्यांची प्रामाणिक सेवा सहसा लोक विसरत नाही. समाज तुम्ही गेल्यानंतर सुद्धा पावती देत असतो. MJ आणि स्वामी साहेब, कदाचित डॉक्टरला समोर सध्या समाज बदललेला आहे, डॉक्टरचं कौतुक तेवढं होत नसेल, पश्चात का होईना मार्केटमध्ये कोणी तुम्हाला पावती खरी देणार नाही. GSTची वेगळी असेल, नाही तर साधी वेगळी असेल, पण सेवेची पावती ही डॉक्टरांना समाजात निश्चित मिळत असते. इट्स माय ओन एक्सपिरियन्स. तर त्यांच्याविषयी मी अधिकच बोलत नाही, पण ही फ्रेंडशिप नवीन पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. सुप्रभात मंडळ असेल, वैद्यकीय संस्था, अनेक उपक्रम मी उकरून काढायचो. तन मन धनाने त्यांनी ते भरभरून योगदान दिले. त्यांनी पूरग्रस्त असतील किंवा राष्ट्रीय आपत्ती असेल, पैसे द्यायचे, ब्लँकेट वाटप असेल, प्रत्येक क्षणाला ते हे तिघही असल्याशिवाय आपला कोरमही पूर्ण होत नाही.